गाईज आमची ते गायकवाड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण आलो आहे बाहेर आणि खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे. मला असं वाटतं की 1 महिना झाला असेल आपण 1 महिन्याच्या नंतर ब्लॉग्स करतो आहे. आणि याचं कारण असं आहे की मग मी इतकं मोटिवेट झालो आहे जेव्हापासून आमची जी सिरीज चालू आहे. तुम्ही प्रणित काळोखेच्या पेजवरती पण बघू शकता YTच्या. आणि मी पण टाकणार आहे थोड्या दिवसात, कारण कोलॅब एकालाच करू शकतो. सो मी नाही त्या कोलॅबमध्ये. सो बघू. आपण आता आलो आहे कार्यक्रमाला. पूजा आहे आणि हां बोला की काहीतरी. हॅलो. आता चेहरा मी लांब लांब करतो तर जवळ चाललं. हां या मॅडम. आणि तुम्ही कुठल्या मॅडम? ओ आई मॅडम. नाही, 0 इंटरेस्टेड. आज इंटरेस्ट तुम्हाला तर ब्लॉगच घेणार नाही. आज इंटरेस्ट काय पळाला. ह्यांडला तर ब्लॉगमध्येच घेणार नाही मी. दोघांना लय भाव चढलाय. जसं काय 100-200 मिलियन 100-200 मिलियन आहे त्यांचे यांचे, आहे का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर तळेगाव मधले. आपण येऊ थोड्या वेळ तिथं. येऊ आपण घर बघायचं, कारण रिनोव्हेट झालंय पूर्ण. सो बघायला यायचं आपल्याला. जुनं घर होतं. तर काहीच मी डायरेक्ट वरती जाता डायरेक्ट जेवायलाच बसलोय. तर मेनूमध्ये वांग आहे आणि सिम्पल जेवण आहे. गुलाबजाम जाडे गुलाबजाम घेतलं होतं, यांनी घेतलं माझ्या ताटातलं. मी खात नाही ना म्हणून. पप्पा कसं वाटतं पैसे घालून बसला? 1 नंबर. किती गेले पैसे? 1000-2000 गेले. स्टोरी सांगतो तुम्हाला नंतर मी ते. आणि ही आमची माऊ आणि त्यांचे पिल्ले. वरती गेलो होतो पण वरती खूप गर्दी होती, त्यामुळे वरती गेलोच नाही. म्हणजे गेलो, पाय वगैरे पडून आलो, पण जेवायलाच थांबलो डायरेक्ट. तुम्हाला मी दाखवलंच काय काय होतं. आणि फुल टाइमपास. वय बांधचे वांग खाऊन कसं वाटतं? डोले तुला कसं वाटतंय? मस्त आहे. कशी चांगली का दिसतेस? असं तू घाण का दिसते? बरं, चांगलं का दिसतेस? नाही दिसत. हा तर तर विषय असं झालता. आम्ही आज सगळे आलोय बसने आलोय आणि त्यात आमचा असा सीन झाला. कुणालाच काय माहीत नाही, आयडियाच नव्हती की त्याचे आम्ही तिकीट्स काढले, ते आम्ही पासेस काढले. तर पास होता पर पर्सन किती होतं काय माहीत नाही, पण आमचं टोटल 7 जणांचं आलं 770 होतं का? पर पर्सन 70 होतं आणि आमची टोटल पूर्ण 490 गेली. सो आता ते असं झालं की आम्हाला तळेगावला कार्यक्रमाला यायचं होतं आणि तळेगाव वेगळं आहे, म्हणजे ग्रामीण भाग आहे आणि तिकडचं सिटी आहे पूर्ण. तर तो पास पूर्ण सिटीमध्येच चालतो पूर्ण दिवसामध्ये. तर आम्ही काय केलं आहे, आम्ही तिकडचे पासेस काढले आणि आलो तळेगावात. आणि आम्ही म्हणतोय की हे पास इथं दिले आम्ही. ते म्हणले की पास चालत नाही. तर आमचा असा पोपट झाला मोठा. आम्ही तिथं 490 दिले आणि परत तिकीटसाठी किती गेले आपले? परत 300 गेले आणि परत 70 गेले. इतका पप्पाचं तोंडच पडलं. आम्ही काय म्हटलं की तिकीट्स म्हणजे मी नाही ट्रॅव्हल करत, ही करते ट्रॅव्हल. तर यांचं असं म्हणणं होतं की ते तिच्या समोर येऊन नका तिकीट्स ते घेतात, डायरेक्ट आपण निघू. तर पप्पा आमचे इतके भारी आहेत आमचे पप्पा जोरात मोठ्याने आवाज टाकतो ते, मॅडम आमचे तिकीट्स काढा ना पुढचे. गेले परत तिथं 70. म्हणजे आज पूर्ण नाही का लागलाय किशाला चांगलंच. आम्ही नुसतं स्टॉक मारतोय सगळ्यांना. आणि कसं वाटतंय तुम्हाला? एका कॉन्टेंट क्रिएटर्सचे बहीण आहात तुम्ही. तुम्हाला कसं वाटतंय? मी जर फेमस झालो तर तुम्हाला गर्दी होईल तुमच्या इथे.
झालंच आहे मी फेमस. किती झाले माहिती का माझे फॉलोअर तुम्हाला? किती झाले? ब्लॉग मध्ये असलं टाकू नको तुझं. काय नाही त्याचं. तर हे भेटलंय, हे भेटलंय, हे आम्ही त्याच्यावर बसलोय. नॉट इंटरेस्टेड, नॉट इंटरेस्टेड. का बरं? हा काय? सगळे जेवण खाऊन बसलेत. मम्मी कसं वाटतं पैसे गेले तितके? हा कसं वाटतं पैसे गेले? हा चुकून होतंय. पैसा लय होता म्हणून गेला. तर काय झोप येते झोप. आता मस्त झोपायचं. आणि आमची मॅडम ढोले मॅडम. आता आपण तू काय किती गुलाबजाम खाल्लीस सांग? किती गुलाबजाम खाल्लीस? माझा बाउल पण तिनेच खाल्लाय. ह्या मॅडम काहीच मस्त खाली आलो होतो आम्ही बिल्डिंगमधून. म्हणजे तिथून झालं. इथंच मावशी पण राहते माझी. सो रील्स केले आम्ही इथे थोडे. एक रील झालेली माझी, अजून एक करतं. आणि एक स्टार्ट पाहिजे असतो, तो स्टार्ट मला कदाचित भेटला आहे. आणि माझं कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. आणि मला असं वाटतं की मी इथून पुढे अजून थोडं चांगलं कॉन्टेंट करावं. आणि मी कन्सिस्टन्सी तर ठेवलीच आहे. मी रेग्युलर व्हिडिओज टाकतो आहे. पण हे मधले जे दिवस होते येत नव्हते. आणि व्लॉग्स पण मी खूप दिवसानंतर काढला आहे. कारण थोडं म्हणतात ना की डिमोटिवेट टाईप थोडं झालं होतं मी, की काहीच होत नाही आहे. बट इन्स्टाला झालं आहे. आणि दिसतंय ना बरोबर? तेव्हा फोटो काढून दमलेत मॅडम आता. ते काय गे काय करत बसले? गोरी दिसते माणसाला. जा घरी. तर रील्स वगैरे काढलेत मी, त्यांचे मग फोटोज वगैरे काढलेत. आणि ए जाडे, ए बोल ना नंतर. माऊलाच बोलते ना, काढ ना पटकन. कंटाळा व्हिडिओ काढायला पण. आणि आम्ही तळेगाव ते असं सांगितलं होतं तुम्हाला. आणि खूप भारी लोकेशन आहे. सो काढतोय, चला भेटतो परत. फोटोज वगैरे वीडियोज़ वगैरे सगळे काढलेले आहेत. आणि अपन के पास और दो वीडियोज़ की कंटेंट ही कंटेंट है. और कल भी निकालेंगे हम तो. और जल्दी सीरीज आएंगे, आते ही रहेंगे. और हम ऊपर बढ़ते ही रहेंगे. तो हम चलते ऊपर. प्रवास, बसचा प्रवास. तोंड कैसा उतरा है, फिर से 300 रुपये जाने वाले है. हा आज आता परत पैसे तिकडून तिकडं. मग कसं वाटतंय पैसे? इथलं इथं 15 छान वाटतं. छान 15-30 किलोमीटर साठी आम्ही 1,500-2,000 रुपये घालवले. जय ग्रामीण. हा बोला. जे पास शहरात चालते ते ग्रामीणला नाही चालत. हां ग्रामीणला चालते ते शहरात नाही चालत. हां त्यामुळे सर्व काही सॉरी. हां पैसे आहे ना आपले जास्त गेले. किती हळूहळू बोलतो, पडपड बोला की. जाऊ दे. हा इथं आम्ही आलो होतो, फोटो काढले होते. तुला सोडून जायचंय तुला सोडायचं. आता दिदीने कशाला धरलं? दिदी इतक्या वेळ तुला कशाला धरून थांबली? त्यासाठीच थांबली. रेल्वे वगैरे दिदी तुझ्यासोबत खेळण्यासाठी नाही, खेळण्यासाठी दिदी नाही थांबली तुझ्यासोबत. सोडायचं तुला त्या घसरगोंडीवरती. चल. हो गार्डन पण चालू आहे, गेट लावतो तुला आतमध्ये सोडून. तू ट्रेन बघितली का आतमधली? ट्रेन बघितली आतमधली? बसलं तू ट्रेनमध्ये? तिथं जाऊन म्हणतोय मोकळं आहे ना, म्हणतोय मम्मी आपण इथं घर बांधायचं. कुठं तिकडं का? कोण हाच हेच म्हणतो का? हे घर बांधायचं. घर बांधायचं तुला तिकडं ट्रेनच्या समोरच? हुई. आणि परत ट्रेनच म्हणतो. बसचा प्रवास करायचा परत. कसं वाटतं तुला? हा वा आता गर्दी असणार. हा मग
हा ऊन किती वेळचं ऊन नव्हतं इकडं, खूप वेळचं ऊन नव्हतं आणि आता किती ऊन आहे, आता डायरेक्ट ऊन आलंय. हा पण मगाशी मी तर आपण बाहेरच बसलो होतो तेव्हा ऊनच नव्हतं, इतक्या वेळचं बसलो होतं आम्ही, ऊनच नव्हतं. आणि आता इतकं आले ऊन की चटके बसतात चटके बसतात चटके बसतात चटके बसतात. आज पहिल्यांदा इतक्या वेळ ब्लॉग करतोय मी, नाहीतर मला बोलायला काही नसतंच. आणि आता मी उगाच काही पण बडबड करतो, काही पण. ऐ तुला सोडायचं आता बसमध्ये, तुला सोडायचं याला, सोडायचं ना पप्पा बसमध्ये, सोडायचं ना याला त्याला सोडून जायचं. तुला कशासाठी बघ, 2-2 दीदी कशाला धरलं तुला, पळून जाऊ नये म्हणून. तू बघ हसण्या महाग काहीतरी काळ आहे. दाल में कुछ काला है ना, है क्या नहीं पापा? पप्पा आवे भाव नाही देंगे, आवे आ गए फॅमिली में. घरांचं घर दाखवतोय तुम्हाला आतमधून. सो शूज तर गाईज हे होतं आंबेडकरांचं घर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर इथे मी आतमध्ये जे काय तुम्हाला दाखवलं, जास्त काय दाखवता आलं नाही, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात UPSC MPSC, त्याचे अभ्यास करण्यासाठी भरपूर पोरं आहेत तिथं. तसे मी दोन एका व्हिडिओमध्ये तर 2 पोरं तुम्हाला दिसलेच असतील. सो त्यामुळे जास्त मला तिथं काय बोलता आलं नाही, कारण सायलेन्स ठेवायला लागतं. आणि रेकॉर्डिंग पण अलाउड नाही का आहे माहीत नव्हतं मला, बट तिथं कोण नव्हतं म्हणून मी काढून घेतलं. आणि पहिलं घर एकदम जुनं होतं, आता रिनोव्हेट केलं आहे. सो त्यामुळे तुम्हाला नवीन दिसत असेल, पण ते जे कबड होतं, टेबल्स होते ते जुनेच आहेत, फक्त त्याला पॉलिशिंग वगैरे केलं आहे. बाकी जे दिसलं ते दिसलं. आणि आम्ही आता परत आमच्या दिशेने बसनी. काय झालंय, लोक बसायला लागलेत ना अभ्यासासाठी बस. तिथे वाचायला पण उभा राहत आहेत. UPSC MPSCचे नाही का सगळीकडेच झालंय, कुठलं पण तिकडं पण तसंच झालं. वाचायचं म्हणल्यावर हा काय तिकडं काय हे जवळ पडत ना. तर काय घरी आलोय आपण फायनली, आणि लवकरच नवीन ब्लॉग येईल. आणि हा ब्लॉग पूर्ण आहे बघा, कारण मी खूप दिवसानंतर केलाय. सो कसं झालं ते पण सांगा, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.